महादेव, जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर मी सध्या आता 15 दिवस झाले घरी आलो होतो घरच्यांना भेटण्यासाठी. निघतोय पुण्याला आणि आई आहे इकडं, कारण की काय आपली ट्रेन 9 वाजता आहे. 1-1.5 तास फक्त आता मित्रांना भेटून जाईन, कारण की पुढच्या महिन्यात येणार आहे डायरेक्ट मी आता, कारण की लवकर कोणाला भेटणं पण होणार नाही. आणि जो आपला प्रवास आहे लवकरात लवकर मी पोचलेलो आहे. शॉर्टकट रस्त्याने आलोय, बघू शकता, कारण की अजून आपल्याला कोणीच बघितलेलं नाही. आता लवकरात लवकर जातो, तिकीट काढून घेतो. गाडी किती वाजता आहे? 10ची गाडी. मला चला तिकीट काढून घेतलेलं आहे. समोर आहे 2 नंबर प्लॅटफॉर्म. चला जाऊया लवकरात लवकर 2 नंबर प्लॅटफॉर्मला. गाडी आपली आहे, त्या गाडीत आपण बसू. आता टायमिंग जवळजवळ झालंच आहे, 9:20 झालेले. आणि हे जे फॅमिली आहे यांना पण जायचं पुण्याला, त्यांना जनरल डबा आहे, तो काही जास्त माहिती नाही. तर आपण जाणार आहे, म्हणजे मला तिथून पुढं, म्हणजे मला जायचं आहे, लांब जायचं आहे. माझी सायकल पुण्याला आहे, माझा फक्त प्रवास पुण्यापर्यंत राहणार आहे. तिथून पुढं काय आहे तुम्हाला समजेना. चला भेटू पुण्यामध्ये. फायनली गाडी आलेली आहे आता, तर हळूहळू पुढं चालावं लागेल. ट्रेन खूप फुल झालेली आहे आणि आता निघाली ट्रेन. जनरल डबा आहे, पूर्णपणे फुल आहे, बघू शकता, एकदम पूर्णपणे खतरनाक, म्हणजे गर्दी. उभं राहूनच चालावं लागतं मला पण आता, कारण की काही विषय नाही, आपण असंही सायकलवर बसूनच राहतो, पण ट्रेनमध्ये आपण उभं राहून चाललं पाहिजे, काही विषय नाही. जो आहे जाताना पण हे झाला होता. कुठला आहे तू? बोल बोल ना, कुठला आहे? तोंड नको नको, बोल 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 तोंड का शब्द बोलतो, बोल ना आता. तर आता 4 वाजत आलेले आहे आणि आपण पुण्यात आलेलो आहे. तर बघू शकता पूर्णपणे 6 नंबर आणि इकडून पायर आहे. इकडून आपल्याला बाहेर निघायचं. 3 नंबर आहे, 2 नंबर कुठे आहे का? स्टेशनच्या बाहेर आलोय. बघू शकता समोर साईबाबांचं मंदिर आहे. चला आता स्टेशनच्या बाहेर तर आलोय, बघावं लागेल. परत स्टेशनकडे जातो, नाश्ता करतो, थोडाफार चहा घेतो, कारण की काल रात्री 10 वाजता बसलो होतो. लवकरात लवकर पुण्यामध्ये पोचलेलो आहे. बघू शकता पुणे स्टेशन. आत्ताशी नाश्ता कालपासून जाम झालं. रात्री बसलो होतो 10च्या गाडीने, आता उतरलोय, आता 4 वाजलेले. अजून मला पुढं जायचं मुळशीला. आता दिवस उठला का मग जातो पुढं. आता पुणे स्टेशनवर आहे आणि पोहेच खात होतो, म्हणजे एकदम आत्ताच पोहे खाल्ले. आता चहा घेतो, मी तसाच आराम करतो, चहा घेतो. आता 8 वाजत आलेले आहे. मी आलोय पाठी 4 वाजता उतरलो होतो. मग इथंच समोर जे आहे त्या ठिकाणी आराम केला आणि आता आपले मित्र रोहित भाऊ यांच्या घराकडे चाललोय. आता बघू लवकरात लवकर, आणि आपला जो प्रवास आहे तो लवकरात लवकर करायचा आहे. 8 वाजत आलेले, चला जाऊया. माझी पिशवी पाठी चालू 4 वाजता आणि लवकरात लवकर झोप बी आली होती, त्यामुळे समोरच झोपून घेतलं तिथं. आणि काल आपल्यासोबत एक म्हणजे एक धमकी देत होता ट्रेनमध्ये, तो पण तुम्हाला व्हिडिओ दिसला. चला, तर आपल्याला मनपा जाणारी गाडी पण भेटलेली आहे. अजून खालीची गाडी, खाली ड्रायव्हर आणि कंडक्टर उभा आहे. त्यांना बोललं मनपा जायचं आहे, ते म्हणे ही चालली गाडी. म्हणलं चला बसू याच्यात. आता बसतो याच्यात आणि उतरायचं कुठं आपल्या याला मनपाला उतरायचं. मनपापासून मग याची गाडी पकडायची सुसगाव. तर आता गाडी ढळत आहे, तर आलेले कंडक्टर ड्रायव्हर आले. चला मी कावाचं बसेल होतो. चला गाडी आता मनपाला उतरून घेऊ आपण आणि पुढचं काय असेल. सुसगावची गाडी भेटलेली
बसलेलो आहे. आपण लवकरच आता उतरून घेऊ फायनली आपण आपल्या सायकलजवळ पोचलेलो आहे. रोहित भाऊला फोन केला होता. रोहित भाऊनी पप्पा आहे घरी, जा वरती. तर आत्ता म्हणजे 15 दिवसानंतर मी सायकलला बघतोय. तर काही नाही, फक्त मागचं टायर मला पहिलेच फोन करून सांगितलं होतं त्यांनी. काय नाही वाटतं हवा गेली असेल ना, ते पंक्चर झाली असेल, ते करून घेऊ आपण, काय विषय नाही. तर चला बघतो आता, वरती जातो, फ्रेश होतो पहिले, मग आपला काय असेल ते बघतो. तर माझा ट्रेन मधला प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.